नमस्कार, प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूयात दिवसभरातील ठळक घडामोडी. याचबरोबर मराठा समाजातील जरांगे यांच्यासारखे काही कार्यकर्ते हिंदूंमध्ये फूट पाडून भांडण लावण्याचं काम करत आहेत, असा खोचक टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावलाय. तसंच मराठा समाजातील बांधवांनी अशा कार्यकर्त्यांच्या फुलथापांना आणि अमिषाला बळी पडू नये असं आवाहन देखील नितेश राणे यांनी केलंय. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले. काल एक महाराष्ट्राच्या राजकारणाची एक महत्वाची घटना घडली. ते मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते जसे मातोश्रीच्या बाहेर गेले, जसे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घराकडे आणि त्यांना भेटण्यासाठी गेले, तसंच काल आदरणीय पवार साहेबांना पण भेटले आणि पवार साहेबांनी मराठा आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका ही फार महत्वाची आहे. ही समजून घेण्यासारखी आहे. जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, हिंदूंमध्ये फूट पाडून मराठा, ओबीसी, धनगर समाज या सगळ्यांमध्ये जे भांडणं लावण्याचा जो कार्यक्रम काही महिन्यापासून जो सुरू आहे, त्याचा ह्या नेत्यांचं जे उत्तर म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट बोललेले आहे, सांगितलेलं आहे की त्यांना कुठल्याही जातीच्या आरक्षणाला हात न लावता, प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा त्यांना पाठिंबा आहे, त्यांचा पाठिंबा आहे. म्हणजे आम्ही जे वारंवार बोलतोय, जे आरक्षण, स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण जे आमच्या महायुती सरकारने दिलेलं आहे, त्याला आदरणीय पवार साहेबांचा पाठिंबा आहे. त्यांनी कुठल्याही समाजाच्या, ओबीसी समाजाचं आरक्षण न लावता तुम्ही मराठा आरक्षण द्या, ही अगर पवार साहेबांची, ही अगर उद्धव ठाकरेंची, ही अगर सगळ्यात राजकीय प्रमुख पक्षाच्या नेत्यांची अगर भूमिका असेल, तर मग महाराष्ट्रामध्ये हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा कार्यक्रम नेमकं कोण करतोय? मग आम्ही जे वारंवार बोलतोय की मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदूंमध्ये फूट पाडून जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजाला त्या नोकरी भरतीमध्ये प्राधान्य मिळवून देण्याचा कार्यक्रम, छुपा कार्यक्रम हा जो सुरू आहे, त्याच्यावरच कालच्या भूमिकेमुळे शिक्कामोर्तब होत आहे. म्हणून यापुढे जे मराठा समाज, ओबीसी समाज आणि आरक्षणासाठी लढणारे जे कार्यकर्ते आहेत, जे डोकं फोडतायत, जे एक दुसऱ्याचे दुश्मन होत आहेत, हिंदू म्हणून आपण एक दुसऱ्याच्या आपसामध्ये भांडतोय, ते कृपया बंद करावं असे परत एकदा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सन 2024च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर हा पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर करण्यात आला आहे. लवकरच हे सर्व पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतील असं मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितलं. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत शिंदे, फडणवीस, पवार यांच्या महायुती सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. आजच्या बैठकीत एकूण 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दुग्ध विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने 149 कोटींचा निधी मंजूर केला आहे. मुंबई पुणे दरम्यान रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता आता मुंबई आणि पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास आणखी वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी मध्य रेल्वेनं नवीन प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार प्रवाशांना लोणावळा न गाठता पुणे प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वेने मुंबई आणि पुणे या 2 शहरांना जोडण्यासाठी कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत हे 2 नवीन मार्ग तयार करण्यासाठीचा प्रस्ताव आखला आहे. त्यामुळे प्रवाशांना लोणावळा टाळून पुढे जाता येणार आहे. याआधी मुंबई पुणे प्रवासासाठी 3 तास लागत होते. मात्र नव्या मार्गावर घाट नसल्याने रेल्वेगाड्या प्रति तास 110 किलोमीटर वेगाने धावू शकणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या या प्रस्तावामुळे हा प्रवास 2 ते 2.5 तासात पूर्ण करता येणार आहे. याचबरोबर देश-विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक, इंस्टाग्राम
इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.